जागा खुली केली ते आमचे वैकुंठवासी कैलासवासी विलास गोपाळ माळी साहेब, तसेच वैकुंठवासी जयराम काथोड पाटील या दोन्ही दिग्गजांचा आम्ही आभार व्यक्त करतोय ह्या मैदानासाठी. तर फिल्डिंग सजून घ्या सचिनजी, 5 मिनिटं झालेली आहेत. आपण बोलल्याप्रमाणे आम्हाला आयोजकांना सहकार्य करा. प्रेक्षक आतुर आहेत, ऑफलाईन प्रेक्षक असो किंवा ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंगचे प्रेक्षक असो. प्रेक्षक मायबापांना मोमेंटम हवा असतो, तो मोमेंटम तुम्ही दौडू देऊ नका. ऑफिशियल्स हसीम हमदुले सर, राजकुमार पाटील ग्राउंड अंपायर, तसेच आमचे शकील कोटी सुद्धा आहेत आणि गोकुलजी पाटील, असे 4 ऑफिशियल्स ॲज अ अंपायर ज्यांची ट्रान्सपरन्सी आपण पाहतोय गेले काही दिवस या मैदानावर. प्रत्येक अचूक निर्णय देण्यामध्ये ज्याने या ठिकाणी क्वालिटी दाखवली, ट्रान्सपरन्सी दाखवली, स्टँडर्ड वाढवलं. स्टँडर्ड काय असतं, लोकप्रियता काय असते, ती सर्वांच्या ह्या प्रयत्नानेच झळकत असते. ते प्रयत्न केले सर्वांनी या टुर्नामेंटसाठी, म्हणून त्या टुर्नामेंटला एक वेगळ्या स्थानावर ते निवडून ठेवलं. आणि प्युअरिटी काय असते, श्युअरिटी काय असते आणि क्वालिटी काय असते, हे तिहेरी संगम असले टुर्नामेंट पाहतो आपण या पिंपळाच्या ग्राउंडवर, जय गावदेव चषक बाबगाव 2021च्या निमित्ताने. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. परेश आणि सागर ओपनिंग स्ट्रायकर, आणि स्ट्रायकर बॉलर आहे गोलंदाज अजय. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा. शो द गुड गेम, लेट्स प्ले. पहिला चेंडू या सामन्याचा. गोलंदाज नेहमीप्रमाणेच हुकमीचा एक्का अजय पाटील फ्रॉम भरोडी. 8 ते 10 पावलांचं बॉलिंग रनअप अजयचा हा चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, वाईड इज लॉंग आणि कावकच्या मध्ये. हो व्हॉट कॅच, सचिन भोईरनी झेल टिपलाय. चिराग माळीनी बाप करा, क्या कॅच है, कॅच ऑफ दिस मॅच, कॅच ऑफ दिस टूर्नामेंट. फलंदाज बाद. एका हाताने झेलण्याचा प्रयत्न, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला झेल होता, फ्लाय झाला चेंडू आणि पाहता पाहता चेंडू वाईड डिस लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये कव्हर करेपर्यंत 3 धावा सक्सेसफुली पूर्ण करतोय फलंदाज. परेश बाद झाला, सागर आहे आणि त्यासोबत त्याला उमेश आलाय मैदानामध्ये. परंतु काय कमिटमेंट होतं, उंच भरारी घेतली होती, गरुड झेप घेतली होती. अजून अतिरिक्त प्रयत्न जर केले असते तर नक्कीच झेल होऊ शकला असता. इंद्रपालजी म्हस्के साहेबांचं आगमन झाले दुपारच्या सत्रामध्ये. मुलाचं योगदान ज्यांचं लाभलंय आमच्या स्पर्धेसाठी आम्ही विसरूच शकत नाही. असंच तुमचं योगदान आम्हाला नेहमी असू द्या. धावसंख्या 3, 1 गडी बाद. नवीन लाईव्ह स्ट्रीमिंगशी जुळलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतो की हे सामने सुरू आहेत
पिंपळासच्या मैदानावर बाबगावच्या वतीने जय गावदे चषक बाबगाव ही टुर्नामेंट सुरू आहे आणि या ठिकाणी एलिव्हेशन बघा किती सुरेख आहे. लेग स्वीप केला जातोय. चेंडू पाहता पाहता बॅकवर्ड फिल्डिंग रिजन मध्ये 4 धावांसाठी 4 रन्स. गुड शॉट. होता फ्रंट फुटला पुढे केलं. फ्रंट फुट आणला पुढे आणि छानपैकी त्या ठिकाणी बॅट एलिव्हेट केली. स्विंग केली. बॅकवर्ड रिजनमध्ये 4 धावांसाठी सुरेख चौकार लगावते उमेश. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 वर. 7 ऑन द बोर्ड. चिराग माली पहिल्या चेंडूत विकेटची प्राप्ती केली होती. ओव्हर द विकेट. हो हो, काय गरज होती का. विनाशकाली विपरीत बुद्धी. क्लीन बोल्ड. एक बेड ऑन झाला. बॅटला स्पर्श करून धडकला. मिडल स्टिकला. फर्निचर डिस्ट्रॉइड. वेगवान मारा. उलटा चेंडू होते तुम्ही नाही सहजा. षटकार मारायचे असतील तर क्रिकेटचे धडे गिरवावे लागतील. MS धोनी स्टाईलचे फटके आपण पाहिले असाल. फुलटॉसला कसे फेकून द्यायचे आणि फेकून दिला होता 2011 साली वर्ल्ड कप जिंकताना. काय फटका होता तो. जबरदस्त क्रिकेट पाहतो आपण या मैदानावरती प्रेक्षक हो. आणि ह्या टुर्नामेंटसाठी आम्हाला अजून काही मोलाचं सहकार्य लाभलं ते म्हणजे ग्रामपंचायत पिंपळासच्या वतीने स्वर्गीय बळवंत सेठ प्रतिष्ठान पिंपळास, तुफान 40+ संघ पिंपळास, स्वर्गीय सुजेता मास्टर 40+ संघ पिंपळास, जॉय स्पोर्ट पिंपळास, राजाराम स्मृती पिंपळास तसेच जय म्हसोबा पिंपळास या सर्वांनी आम्हाला मोलाचं सहकार्य दिल्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. क्या बात आहे. 2 धक्के. मजर खान असं वाटलेलं की धावसंख्या पुढे जाईल परंतु नाही. चिराग माळीने दाखवलं की मी सुद्धा काही कमी नाही आहे. मी पहिल्या चेंडूत विकेटची प्राप्ती करू शकतो. अजय पाटील माफ करा. अजय पाटील गोलंदाज. हो चकमा देणारा चेंडू. शॉट ऑफ गुड लेन. टर्न होते टप्पा पडल्यानंतर. सरप्राइझिंग डिलिव्हरी ओव्हर द वेस्ट. फलंदाजाला कळलं सुद्धा नाहीये टप्पा पडल्याचा चेंडू कुठे वळेल. फक्त थोडे आडवे गेले होते अक्रॉस द लाईन परंतु चेंडूला टच सुद्धा करू शकलं नाही. इतका भन्नाट वेगाने चेंडू टर्न होऊन विकेट किपरच्या हातात गेला. याला म्हणतात व्हेरिएशन्स इन द बॉलिंग फ्रॉम अजय पाटील. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लेफ्ट हँड साईड. हो ब्लाइंड शॉट. वाईटचा इशारा. हवेत मारा. ब्लाइंड शॉट. चेंडूचं मेरिट ओळखलं नाही. चेंडूचा टप्पा पाहिला नाहीये. फूट वर्किंग नाहीये. चेंडूला फॉलो करायचं होतं परंतु चेंडू जास्तच बाहेर गेला. नुकसान नाहीये फायदा झाला तो म्हणजे अवांतरच्या रूपाने धावसंख्या वाढते. 8 वर जाऊन पोहोचली आहे. फलंदाजी करतो संघ सुरेश एंटरप्राइजेस पाये. या वेळा सुद्धा एका हातचा वापर. ऋषभ पंत स्टाईलचा फटका मारण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट सुद्धा झालं होतं परंतु नेम हुकलं. फलंदाजाचं फूट वर्किंग नाही आहे मजहर खान सर. तुम्हाला चांगला फलंदाज बनायचा असेल तर तुमचं पहिली गोष्ट बदलालित्य फूट वर्किंग, दुसरी गोष्ट टायमिंग, तिसरी गोष्ट म्हणजे ते तुमचं शॉट सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे. तसं पहिल्या षटकात पाहायला मिळालं नाही परंतु 2 गडी बाद पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या सुरेश एंटरप्राइज पाय संघाची 9 धावा धावफलकावर. कॉमेंट्री बॉक्समध्ये मला मजर खान सहकार्य करतायत परंतु छान माहिती सुद्धा देत आहेत. सर जी बोल रहे कि हर कोई वीरेंद्र सहवाग नहीं बन सकता और बड़ी बात कही उन्होंने क्योंकि वो अकेला बल्लेबाज था जिसका फुटवर्क नहीं था लेकिन बैटवर्क क्या था आपको मालूम है. 119, 219, 319 वीरेंद्र सहवाग. आगे का सह निकालेंगे तो बाग बन जाएगा. वही वाघ था सहवाग. क्या बात है. थँक्यू मजर खान सर, चांगली माहिती दिली आपण.
आणि आपण त्याला पाहिलंय सुद्धा. पहिल्या चेंडूपासून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. समोरचा गोलंदाज कोण आहे ते बघत नसायचे सेहवाग. ओपनिंगला आले की आपल्याला धडकी भरायची, आपले उद्याचे ठोके वाढायचे का, अरे आऊट तर होणार नाही ना. कारण पहिल्या चेंडूपासून अशी सुरुवात करायचे, आर या पार, लगे का तो षटकार नाही तो जाएंगे डगआउट में. तर चला मैदानामध्ये एक षटक समाप्त झालं. दुसऱ्या षटक प्रारंभ करेल गोलंदाज भावेश. समोर आहे फलंदाज ऋतिक. इन ॲट 4. सोबतीला आहे सागर. 2 गडी बाद. परेश परतला, उमेश परतला आहे डगआउटमध्ये. 6 षटकांचा मुकाबला. फिल्डिंग सजवतोय गोलंदाज भावेश. ऑन साईडला शॉर्ट लेग आहे, शॉर्ट मिड विकेट आणि एक फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग आहे. तसं आमच्या बाजूला ऑन साईडला हा जबरदस्त नजारा, फुल टॉसला फेकून दिलंय बॅकवर्ड डिझाइन मध्ये, प्लस नो सिक्सर. कुठल्या प्रकारचं गालबोट लागू द्यायचं नाही. इट्स अ नो डिलिव्हरी सर, वोर द वेस्ट. तुमचा निर्णय अचूक आहे आणि हा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 1+6 7 धावा जोडल्या जातील. आमच्या धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 वर. 16 ऑन द बोर्ड. अजून दुधात साखर, पर्वणी मिळते. फ्री हिटचा नजारा पेश केला जाईल का, आणि ती संधी प्राप्त झाली ऋतिकला. ऋतिकला रोशन व्हावं लागेल, रोषणाई बरं खेळ करावा लागेल मैदानामध्ये. सूर्यदेवता रोषणाई टाकते, पण तुमच्या बॅटमधून इथे रोशन जर तुम्ही रोषणाई टाकली तर नक्कीच धावांचा आलेख वाढू शकतो. फिल्डिंग्स इथे सजवली आहे, विखुरली आहे. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा भावेश फ्रीटचा चेंडू घेऊन, जो फुल टॉस होता. राऊंड द विकेट जातोय. हो खोदून काढलाय, गोपनीसारखी बॅट फिरवली, चेंडू उडवलाय, पण तो मोठा फटका क्रिएट करता आला नाही. याला म्हणतात अचूक मारा. बघा गोलंदाजाला इथे या ठिकाणी कॉन्फिडन्स किती असेल बघा. चेंडू फ्रीटचा असे होता आणि समोरच्या फलंदाजाने आधीच्या चेंडूवरती षटकार मारला होता. त्या फलंदाजाला इथे थांबून ठेवणं नक्कीच कठीण जॉब आहे, तो त्यांनी सोपा करून दाखवला. गोलंदाजाचं नाव आहे भावेश. भाव प्लस एश, भावेश. छानपैकी चेंडू टाकला. आता सुद्धा चेंडू खोल टप्प्याचा मारा होता, ऑफस्टिकच्या अगदी जवळ. ऑफसाइड यॉर्कर, बुमरा स्टाईलचा चेंडू. नेक्स्ट मॅचसाठी सज्ज राहायचं आहे दोन्ही संघाने, आम्ही अनाऊन्स करू. परंतु या ठिकाणी कसं पणाला लागलंय आणि गोलंदाजीची क्वालिटी वाढली म्हणू शकतो आपण. थांबून ठेवले फलंदाजांना. यावेळेला बॅटची कळा, हो लेग स्लिप चेंडूच्या खाली, शॉर्ट फाईन लेगला झेल टिपला जातोय, फलंदाज फेल होतोय. ऋतिकला परतावं लागेल. सागरबाद. गमावला फलंदाज सागरला थांबायचं होतं. ओपनिंगला आला होता, नॉन स्ट्राईक एंडला आला होता, परंतु सागर सुद्धा या ठिकाणी संयम हरून बसला आणि पाहता 3 विकेटचं पतन झालं. पूर्णपणे 1 to 3 बॅटिंग लाईनअप ढासळली. या ठिकाणी धावसंख्या 17 असताना खतऱ्याची घंटा वाजली आहे. त्याचं कारण म्हणजे अचूक मारा करतोय अजय पाटीलच्या पाठोपाठ भावेश सुद्धा. षटकार खाल्ल्यानंतर नोचा फ्रीटचा चेंडू सुद्धा त्यांनी अचूक टाकला आणि त्यानंतर त्याचं कॉन्फिडन्स अजून दुणावलं. यालाच म्हणतात आत्मविश्वास. तुम्हाला शिखरावर नेऊ शकतो. स्काय इज द लिमिट. ते गाठण्यासाठी आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. इन ॲट 5 नवीन फलंदाज येतोय यतीश ठाकरे. मजर खान ठाकरे इज नॉट जस्ट अ नेम, इज अ ब्रँड. आय थिंक सो. ठाकरे इज द ब्रँड. यतीश ठाकरे ऑन स्ट्राईक. गोलंदाज
भावेशचा सामना करण्यासाठी. यावेळेला कुट्टपेचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, वळवला चेंडूला छानपैकी बॅकवर्ड लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमारेषा चिरतोय, फाडतोय, दणदणी सुरेख चौकार. पिछले साल में सबसे फास्टेस्ट 50 मारा था, इसलिए तो मैंने कहा ना सर, ठाकरे इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. त्यांनी दाखवून दिलं, आल्या आल्या तयार होऊन आलाय, कारण मी ठाकरे आहे, माझी ठाकरेगिरी दाखवावं लागली या मैदानामध्ये. चौकार लागवते, चेंडू खराब होता, हाफ ट्रॅकर होता भावेशचा. पुन्हा एकदा भावेश, आत्ता मात्र सुरेख चेंडू, खोलट टप्प्याचा, खोदून काढावं लागलं, डायरेक्ट हिट एकाच ॲक्शनमध्ये. क्या बात आहे, नेम हुकला, अन्यथा कठीणाई निर्माण झाली असती. याला म्हणतात क्लायमॅक्स. आणि अचूक खेळ, वेळ न दवडता संधी फक्त शोधण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी फिल्डर. संधी निर्माण करायची असते, संधी आपोआप येत नसते आणि आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. शिवास 11 और पॉयनियर स्पोर्ट्स दोन्ही स्कीपर कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. तुमच्यातील पुढची भिडंत लगेचच या. तर मैदानामध्ये धावसंख्या जाऊन पोचली आहे 22. सुरेश एंटरप्राइजेस पायसंघ प्रथमतः फलंदाजी करतोय टॉस हारल्यानंतर. विपक्ष संघ आहे चॅलेंज स्पोर्ट्स, विलास आरफेम चॅलेंज स्पोर्ट्स. गोलंदाज राऊंड द विकेट, लेफ्ट हँड बॅट्समन ऋतिकसाठी यावेळेला सुद्धा बिमार करणारा बीमर वन्स अगेन दाखवला पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी राजकुमार पाटील सर विचार करतील, बॉलर विल बी चेंज्ड. ओव्हर द हेड म्हणू शकतो ना मजर खान, ओव्हर द वेस्ट नव्हता, ओव्हर द हेड होता, कारण सचिनच्या एवढी उंची असलेला फलंदाज आहे ऋतिक. उंचीला महत्त्व नाही, सचिननी दाखवून दिलं, सुनील गावस्करने सुद्धा दाखवून दिलं, गुंडप्पा विश्वनाथनी दाखवून दिलं. तुमच्या कार्याची उंची मोठी पाहिजे, शरीराची नसावी, नसली तरी चालेल, अजिबात त्याच्यामध्ये शंका नाही आहे. तर ऋतिक आहे स्ट्राईक एंडला. हा चेंडू लागोपाठचा दुसरा बीमर पडला या षटकामध्ये, अलाउड नाही आहे. आणि गोलंदाजीला त्या ठिकाणी ह्या मॅचसाठी बॅन केलं जाईल गोलंदाजाला भावेशला. धावसंख्या आहे 23 ऑन द बोर्ड. दुपारचं सत्र, प्रेक्षक मायबाप आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत, ऑनलाईन प्रेक्षकसुद्धा पाहत आहेत. टेन क्रिकच्या माध्यमातून उद्याचा ग्रँड फायनल डे, सुपर संडे विल बी टुमारो. एक भावेश गया, दूसरा भावेश बजागे आ गया. भावेश बजागे आता धुरा सांभाळतोय गोलंदाजीची आणि समोर आहे ऋतिक, लेफ्ट हँड बॅट्समन. चेंज ऑफ पेस उडवलाय, ओव्हर द हेड ऑफ बॉलर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आय थिंक सो इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. लॉफ्टेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडूला भिरकावून दिलं, स्ट्रेट ड्राईव्ह ओव्हर द हेड ऑफ बॉलर फॉर द सिक्सर. धावसंख्या 6 पोहोचतीये वेगाने पुढे 29 वर. 29 ऑन द बोर्ड. 2 षटकं समाप्त झाली. हे षटक महागडं झालं, त्याचं कारण 2 बीमर 2 षटकार त्यामध्ये समाविष्ट आहेत. 20 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकात अजय पाटीलने 2 गडी बाद करून फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये नक्कीच कलाटणी मिळाली, धावसंख्येला वलय प्राप्त झालं, आकार प्राप्त झाला आणि मैदानामध्ये ऋतिकच्या सोबतीला यतीश ठाकरे नावाचं वादळ सुद्धा आलेलं आहे. उंचपुरा खेळाडू यतीश ठाकरे. यतीश ठाकरेच्या समोर आता गोलंदाज असेल तिसऱ्या षटकासाठी. पुन्हा एकदा अजय कंटिन्यू, अजय पाटील ज्यांनी पहिले षटक हाताळलं. श्वान पथक सुद्धा सज्ज झालंय, पूर्णपणे चेकआउट केलं जात आहे. संध्याकाळचं सत्र महत्त्वाचं आहे, उद्यासाठी चेकआउट केलं जात आहे. अजयचा पहिला चेंडू यतीश ठाकरेसाठी. हो चेंडू खाली राहिला, पण तो परफेक्ट ऑन ड्रॅप पाहतो आपण. बॅकलिप छान आहे, मिडलिंग छान करतोय यतीश ठाकरे, कुठलाही धोका नाही, शांत डोक्याने खेळतोय. कारण पायाने चालणारे लक्ष्य गाठतात, डोक्याने चालणारे शिखर गाठतात.
आणि शिखर गाठण्याची क्षमता आहे यतीश ठाकरेमध्ये आणि सर्व खेळाडूंमध्ये सुद्धा, कारण उगाच सिटी क्रिकेट खेळत नाही आहेत, एक सिलेक्टेड पर्सन आहेत, सिलेक्टेड प्लेयर्स आहेत या भिवंडी नगरीतील, हिरे निवडलेले आहेत. परक अगर हिरे की करनी हो तो अंधेरे का इंतजार करो वरना धूप में तो काच के टुकड़े भी चमकते हैं. हे अंधेरामध्ये चमकणारे हिरे आहेत आपण ज्यांना पाहतोय खेळताना. ऋतिक पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फुल टॉस, थोडंसं अर्ली खेळले, लवकर खेळले, ग्रिप करता आला नाही चेंडूला, मिडल करता आला नाहीये, सिली पॉइंटलाच कव्हर करे पण तो सिंगल मिळते ऋतिकला. धावसंख्या आधीचा एक रन आणि दुसरा आत्ताचा एक रन, एकूण धावसंख्या 31 कमिंग सून. 31 धावा. 3 गडी बाद झाल्यानंतर ऋतिक आणि यतीश ठाकरेने संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आहे. संघाचं सुकाणं आपल्या खांद्यावरती वाहून घेऊन जाणं फार गरजेचं आहे. तशी करामत, तशी कामगिरी करावी लागेल. महत्त्वाची टुर्नामेंट आहे, प्रत्येक खेळाडूला महत्त्व आहे, प्रत्येक चषकाला महत्त्व आहे. टेनिस पटलावर आणि हा चेंडू स्विंग ऑफ द ब्लेड भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्ट्रेचर मधून, प्रेक्षकांमध्ये षटकार. लेन पिक केली, जागा बनवली, स्वतःला वलय प्राप्त केलं आणि बॅट छानपैकी स्विंग करून चेंडूला दिशा दिली. बॅकवर्ड रिजनमध्ये प्रेक्षकांमध्ये सलामी देणारा षटकार यतीश ठाकरेच्या बॅटमधून हा आलेला दुसरा षटकार पाहतो आपण. माफ करा, पहिला षटकार, एक चौकार लगावला आहे. धावसंख्या जाऊन पोचली आहे या षटकाराने 37 वर. 37 ऑन द बोर्ड. 3 चेंडू झाले, 3 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा आलेल्या आहेत. आधीच्या षटकामध्ये जे गेअर बदलले ते गेअर आता कमी होत नाही आहेत यतीश आणि ऋतिकचे. टॉप गिअरला गाडी चालू आहे यतीश ठाकरेची. परफेक्ट शॉट सिलेक्शन, गॅपमध्ये होता परंतु सीमारेषा पार होणार नाही. चांगलं गॅदरिंग, अगदी मिड विकेटला कव्हर करेपर्यंत यतीशला 1 धाव, संघाला 1 धाव. धावसंख्या 38 ऑन द बोर्ड. चॅलेंज स्पोर्ट्स वर्सेस सुरेश एंटरप्राइजेस पाये अशी भिडन सुरे मैदानामध्ये. यानंतरचा बिग बॅटल, क्लॅश ऑफ टायटन कमिंग बिटवीन पायनर स्पोर्ट्स अँड सिव्हर्स 11. दोन्ही स्किपरने यायचं आहे. खोदून काढलाय खोलट टप्प्याचा चेंडू, सरळ बॅटचा वापर करतोय ऋतिक. या ठिकाणी ऑन ड्राय बघितला प्राप्त कार्पेट आणि तितकं चांगलं कव्हरिंग लॉंग ऑनला करत असताना सिंगल फक्त प्रदान करतायत आणि धावसंख्या सिंगलने फुलते 39 वर. चॅलेंज स्पोर्टचं चॅलेंज तुमच्या समोर आहे. सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी समाधानकारक धावसंख्या उभी करावी लागेल, तो प्रयत्न करतायत दोन्ही पण फलंदाज. आमचे जरी 3 गडी बाद झाले म्हणून काय झाले, मला का निवडलंय माझ्या संघनायकाने, माझ्या पॅकरने, हे दाखवून देत असताना ऋतिक आणि यतीश ठाकरे पण या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक, विकेट किपर चेंडूच्या खाली, यतीश ठाकरेची खेळी संपुष्टात, बाद. कारण म्हणजे थोडासा वेग परिवर्तन केलं गोलंदाजाने. अजय पाटील विकेट टेकर गोलंदाज आहे. म्हणतात ना की घर से जब निकलो तो विकेट का लाइसेंस नहीं को निकलो. जेम्स बॉन्ड के पास लाइसेंस था, लाइसेंस टू किल, लेकिन इसके पास लाइसेंस है, लाइसेंस टू टेक द विकेट. अजय पाटील देर. या ठिकाणी मोठं स्वागत आहे इंद्रपालजी म्हस्के साहेबांचं, ज्यांचं मोलाचं योगदान आहे आमच्या ह्या टुर्नामेंटसाठी. आयोजकांच्या वतीने इंद्रपालजी आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम ऑन VIP डायस, यू आर द VIP फॉर अस. तर 3 षटकं समाप्त झाली. या षटकामध्ये 1 षटकाराला 4 सिंगल आणि 1 विकेटची प्राप्ती केली गोलंदाज अजय पाटीलने. फक्त 10 धावा खर्च केल्या. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 39 वर. 13.0च्या वेगाने 3 षटकांच्या समाप्तीनंतर सुरेश एंटरप्राइजेस पाये संघाची धावसंख्या पाहतोय आपण. अजून 3 षटकं बाकी आहेत. चांगली धावसंख्या म्हणू शकतो मजर सर. धावांचा आलेख ह्याच वेगाने पुढे गेला तर 78 धावसंख्या होऊ शकते, कदाचित रेकॉर्ड होऊ शकतो ह्या टुर्नामेंटचा, परंतु तो प्रयत्न करावा लागेल. तर गोलंदाजसुद्धा चतुरस्र आहेत. हा एक गोलंदाज आहे प्रितेश, ज्यामध्ये क्षमता आहे धावांना रोख लगावण्याची.
कारण सेट झालेला बॅट्समन यतीश ठाकरे परतला मैदानामध्ये, परंतु ऋतिक अजून आहे नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला नवीन फलंदाज सूरज पाटील. सूरजचा खेळ सुद्धा भन्नाट खेळ आहे. इन ॲट 6. समजदारीचं क्रिकेट, फक्त दिशा दिली बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये सिंगलसाठी. बॅटचा फेस ओपन केला, हाफ वॉली घेतलं आणि फक्त टर्न केलं बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये, गली रिजनमध्ये एका धावेसाठी. कारण सूरजला माहिती आहे की ऋतिकची नजर बसली आहे, मी थोडं लक्ष देतो ऋतिककडे, नॉन स्ट्राईक एंडला राहतो आणि जास्तीत जास्त संधी ऋतिकला देतो, त्यानंतर मी संघाची धोरा माझ्या खांद्यावर घेईन असं सांगत असताना सूरज पाटील ऑफ द मार्क. धावसंख्या जाऊन पोहोचली 40वर. 40 ऑन द बोर्ड. प्रितेशचा हा फुल टॉच चेंडू उडवलाय ऑफ साईडला, मिड ऑफला बीट करून, परंतु वाईडिस मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये कव्हर करेपर्यंत फक्त ऋतिकला एक धाव मिळते. चांगलं कव्हरिंग, टाळ्यांचा गजर होतोय फिल्डिंगसाठी. आउटफील्ड छान आहे, आउटफिल्डिंग सुद्धा छान आहे, चांगलं कव्हरिंग करतायत हे सर्व चॅलेंज स्पोर्टचे खेळाडू. धावसंख्या 41. 41 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स फॉर द टीम सुरेश एंटरप्राइजेस पाय. सूरज पाटील चकमा देणारा चेंडू, शॉर्ट टॉप स्लाइटली गुड लेंथ, टप्पा पडल्याचा चेंडू टर्न होतोय, विकेट किपरला सुद्धा सरप्राईज केलं. टाळ्या मिळत आहेत सूरजच्या अगेन्स्ट प्रितेशला. प्रितेश गोलंदाज, प्रितेश पाटील. पाटील समोर आहे सूरज पाटील स्ट्राईक एंडला. आपटी देण्याचा प्रयत्न करतो, चेंडू खाली ठेवला बघा. आम ॲक्शन बघाल तुम्ही गोलंदाजीत असं वाटत होतं की चेंडू बाउन्स होईल, पण नाही. यालाच म्हणतात क्वालिटी क्रिकेट, यालाच म्हणतात क्षमता. ती दाखवली. फिंगर वर्क केलं गोलंदाज प्रितेशने आणि चकमकीत केलं फलंदाज सूरज पाटीलला. समोर हॅलो, यावेळेला मिसटायमिंग स्ट्रोक फसवलं असं वाटतंय, जाळ्यामध्ये सापळ्यामध्ये अडकवलं. सूरज पाटील सारखा मोठा मासा गळाला लागतोय. बाद फलंदाज. होता मिडलिंग झाला नाही, बॅटच्या कडेला स्पर्श करून ब्रश करून उंच उडाला होता आणि छानपैकी जज करून लेग स्लिपच्या खेळाडूने झेल टिपला आणि परतीचा रस्ता दाखवला सूरज पाटीलला. निराश हताश होऊन परततोय जड अंतकरणाने आपल्या पॅव्हेलियनमध्ये. सूरज पाटीलच्या बॅटमधून फक्त 1 धावेचं योगदान लाभलं आपल्या सुरेश एंटरप्राइजेस संघाला. जेव्हा आपण खेळायला येतो तेव्हा असं वाटत असतं की आपण काहीतरी चांगलं कार्य करून जावं, चांगला खेळ करून दाखवा, परंतु कधी तुमची एक चुकी तुम्हाला भोवते आणि तेच कारण ठरतं की तुम्हाला त्या ठिकाणी निराशेला सामोरं जावं लागतं. म्हणून चुकीला माफी नाही. नवीन फलंदाज करण कदम, के ऑन द क्रीज. नॉन स्ट्राईकला के, स्ट्राईकला आहे ऋतिक. ओहो, रिवर्सचा पवित्रा आणि बरोबर पकडलं. पंचांचा बुड आकाशामध्ये खिंडीत पकडलं. लेग बिफोर विकेट. ऋतिकला पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम परेश पाटील देअर, प्रितेश पाटील देअर. क्या बात आहे. 2 गडी बाद केले, 2 धावा खर्च करून. परंतु या ठिकाणी मी म्हणू शकतो मजर सर, ऋतिकला हा फटका मारण्याची अजिबात गरज नव्हती. सरळ बॅटनी छानपैकी धावा येत होत्या ऋतिकच्या बॅटमधून आणि ऋतिकनी थांबणं फार गरजेचं होतं. परंतु त्या ठिकाणी म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, आणि रिवर्सचा पवित्रा घेतला आणि बरोबर त्या ठिकाणी अडकवलं गोलंदाजाने. अचूक मारा केला. मिडल स्टंपला चेंडू होता आणि पंचांनी न दवडता, वेळ न दवडता बोट आकाशामध्ये केलं आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी ऋतिक नावाचा, ज्याची चांगली नजर बसली होती. आता मात्र न्यू कमर आहेत, करण कदमच्या सोबतीला आला आहे नवीन फलंदाज आकाश पाटील. 4 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 10.25च्या सरासरीने 41. 3 षटकांमध्ये 13ची सरासरी राखली होती. परंतु आत्ताच्या षटकामध्ये प्रितेश पाटीलने जे षटक हाताळलं, पूर्णपणे स्कोअर बोर्डला वळवलं. जसं
मार्केट टर्न होतं ना एखाद्या मोमेंटला सेन्सेक्स, तसा टर्न झाला स्कोरबोर्ड आणि मजर खान सरांची आमची लेखणीच थांबली. फक्त 2 धावा खर्च केल्या पितेश पाटीलने. 5वा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चिराग. ओहो, अर्ली खेळले, चकमा दिला, अर्ली प्लेट. स्लाइटली शॉट ऑफ गुड लेंथ होता, ऑफस्टिकच्या बाहेर होता. पाहिलं शफल होतंय फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन आणि तसाच अचूक टप्प्याचा मारा सुरू करतोय. पहिल्या चेंडूपासून नियंत्रित गोलंदाजी दाखवणारा चिराग माळीला टाळ्यांचा गजर मिळतोय मैदानामधून. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर 41. सुरेश एंटरप्राइजेस 5वे षटक सुरू आहे. पहिल्या इनिंगचं फलंदाजी करतोय. यावेळेला छानपैकी पिक केले लेंथ आणि भिरकावून दिलाय पूल सक्सेसफुल. इट्स ॲब्सोल्युटली पॉवरफुल फॉर द मॅक्झिमम. खेळाडूचे फटके पाहण्यास खूप मजा येते मजर सर, नेहमीच आपण पाहतो. त्यांची बॅकलिप पाहण्यात मजा असते. जसे युवराज सिंगची बॅकलिपला पाहण्यात आपल्याला खूप मजा वाटायची, आनंद वाटायचा. युवराज सिंग असेल, सौरभ गांगुली असेल, या ठिकाणी पाहतोय आपण बॅकलिप छानपैकी. करण कदमची लेन पिक केली, जागा बनवली, बॉडी वेट ट्रान्सफर केलं, काय टायमिंग होतं, बेमिसालपणे बेधडकपणे भिरकावून दिलं. मिड विकेट रिझनमध्ये 6 धावांसाठी पूल. इट्स अ पॉवरफुल आणि सक्सेसफुल ऑल्सो. धावसंख्या जाऊन पोहोचवली या षटकाराने 47 वर. ही चळवळ भारतासाठी नाही आहे, भारत स्वतंत्र झाला, ही चळवळ आहे जिंकण्यासाठी गावदेव चषक बाबगावचं. 47 ऑन द बोर्ड. हो देट अ बॉलर स्ट्रेट डाउन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, फॅन्टॅस्टिक हियर. करण कदम ऑन फायर, 4 रन्स. करने वाला आना चाहिए, आउट करने वाला आना चाहिए असं म्हणायची वेळ आली आहे. काय बॅट तळपते करण कदमची या ठिकाणी. भन्नाट बॅट फिरवतोय, काय सरळ बॅटनी लॉफ्टेड ड्राईव्ह केलं ओव्हर दॅट ऑफ बॉलर. क्लासिकल फटके सुद्धा लगावू शकतो दाखवून दिलं करण कदमने आणि होत्याचं नव्हतं केलं. 3 चेंडूंना सामोरं गेला, 10 धावा वैयक्तिक. धावसंख्या पोहोचवली 50 अप, 51 हियर. 50चा आकडा पार झालाय. 51 धावसंख्या आहे सुरेश एंटरप्राइजेसची. 3 षटकात 39 होत्या, 4 षटकामध्ये 41. आता मात्र 6वा गिअर टाकलाय मर्सिडीजचा करण कदमने. ऑडीचा 4 बांगडी. ओहो, चाबुक शॉट ऑन द राईस. चेंडू उसळी घेत होता. असं म्हणतात ना की एखाद्याच्या कानफडीत मारावी, पण तितका वेग नव्हता बॅटमध्ये. चेंडू स्लो आला, बॅट होती नीटसा वेगाने आला असता तर कदाचित खूप दूर गेला असता, परंतु जर तरला महत्त्व नाही आहे. दरम्यान त्या ठिकाणी 2 धाव पूर्ण करतोय के. धावसंख्या जाऊन पोचले 53 वर. प्रयत्न करतायत, व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज चिराग माळी. नेक्स्ट मॅचसाठी पॉइनर स्पोर्ट्स अँड सिवास 11 दोन्ही स्किपर यायचं आहे टॉससाठी. हो, उचलण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन नव्हतं. फिल्डर आहे त्या ठिकाणी मिड विकेट रिझनमध्ये डीपमध्ये. अर्ली खेळले थोडंसं करण कदम. बॅटच्या पट्ट्यात नीटसा आला नाही चेंडू, कारण तुमचं टायमिंग चुकलं की तुमचा फटका चुकू शकतो, शॉट सिलेक्शनसुद्धा चुकू शकतं. तर 1 धाव मिळते या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये आपण पाहू शकता 13 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या एकूण जाऊन पोचली 54 या आकड्यावर. 54 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ विकेट्स 6 देअर. 6 विकेट्स लॉस. करण कदम आणि सोबतीला आहे आकाश पाटील. आकाश पाटील ऑन स्ट्राईक. सामना करे चिराग माळीचा. फिल्डिंग विखुरले पूर्णपणे. प्रेक्षक येत आहेत मैदानामध्ये हळूहळू. ऑनलाईन बंद करून ऑफलाईनला येत आहेत. तर ऊन कमी झालं आहे, परंतु इथे तापलाय मैदान क्रिकेटच्या खेळामध्ये. फुलटॉस होता, आकाशला उचलता आला नाही. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह होतंय. स्ट्रेट टू द बॉलर, बॅक टू द बॉलर आणि अलॉंग ऑनला कव्हर करपर्यंत. हो, अजून चोटी जाण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. प्रेशर टाकलं. दिवसा ढवळ्या चोरी करतायत रनांची आणि अशा प्रकारे ह्या चेंडूवर 2 धाव पूर्ण केल्या. धावसंख्या दोन्ही छप्पत असताना, पुढे सरकत असताना अब तक 56. 56 ऑन द बोर्ड. 5 षटकं समाप्त झाली. 11.20चा वेग आहे धावांचा. चांगला ॲव्हरेज म्हणू शकतो आपण. सायकोलॉजिकल प्रेशर टाकण्यासाठी 50चा आकडा पार केला पाहिजे 6 षटकांमध्ये आणि तो आकडा पार केला या ठिकाणी सुरेश एंटरप्राइजेस पाये संघाने. आता शेवटच्या षटकामध्ये कोणावरती धुरा सोपवतील गोलंदाजी ते पाहायचं आपल्याला. टॉससाठी 2 कॅप्टन आलेले आहेत आमचे.
प्रेक्षक कुठे जाऊ नका, येणाऱ्या सामन्याचा आनंद घ्या. पायनर स्पोर्ट्स वर्सेस सीवेस 11 अशी रंगत रंगणार आहे या सुंदर क्रीडा नगरीवरती. सिवास 11 वर्सेस पायनर स्पोर्ट्स. अल्ताफ बालीफेम पायनर स्पोर्ट्स. लास्ट इज द बेस्ट असं म्हणू शकतो आपण. लास्ट मॅच नेहमीप्रमाणेच असते. धावसंख्या आहे 56. 5 षटकानंतर शेवटचं षटक असणार आहे आणि समोर असतील फलंदाज करण कदम, ज्याची बॅट तळपतीये, ज्यांनी 5 चेंडूंना सामोरा जात असताना तब्बल 13 धावा कोटल्यात मैदानामध्ये. एक षटकार, एक चौकार, एक डबल, एक सिंगल. आता सज्ज झाला सामना करण्यासाठी. उडवल्या चेंडूला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. लॉंग ऑनच्या वरून जाईल का? इट्स गॉन टू द पार्क फॉर द सिक्सर. के बारे में बिल्कुल, स्ट्राइक को अपने पास रखने का कारण ही ये था कि उनके इरादे उन्होंने साफ कर दिए. अरे अभी ना पूछो हमसे ये मंजिल कहाँ है, अभी तो हमने चलने का इरादा किया है. ना हारे हैं ना हारेंगे कभी, ये किसी और से नहीं खुद से वादा किया है. वादा करके बॅटिंग कर रहा है करण कदम. ऑन स्ट्राइक. हो चॉप करचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन नशिबाची साथ सुद्धा लाभते. 4 रन्स. प्रीतेश पाटिल को वार्निंग दिए कि बच के रहना. क्या बात है. और सपोर्ट कर रहा है डीजे मास्टर उनको. ऐसा लग रहा है उनका उत्साह बढ़ा रहा है. करण कदम या ठिकाणी आग ओकतोय, धावांचा सडा टाकतोय मैदानामध्ये. धावसंख्या पोहोचवली आहे पाहता पाहता डबल 6 वर. 66 ऑन द बोर्ड. 66 धावा. गोलंदाज प्रीतेश पाटील पुन्हा एकदा. ओहो, लॉफ्ट करायचं होतं, पुल करायचं होतं, परंतु थोडंसं अर्ली खेळले. गजब की वापसी, गजब की वापसी. नेस्टी गेंद थी, बिल्कुल कान के पास से सुनाती हुई पहुंची, तुम मुझे यूं भुला ना पाओगे. क्या गेंद की थी उन्होंने. नेस्टी बाउंसर. क्या बात आहे. परफ्यूम डिलिव्हरी. कमबॅक करून दिलं प्रीतेश पाटीलने. 3 चेंडू झाले. 3 चेंडू पर्याप्त आहेत. करण कदमसाठी हा चेंडू उडालाय. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेईल का प्रीतेश पाटील. इट्स अ विकेट डाऊन. बाद होते करण कदम. बॅक टू द पॅव्हलियन. प्रीतेश पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे और 2 अच्छे शॉट आने के बाद उन्होंने वापसी की और करण कदम को चलता कर दिया. प्रीतेशने लई बिघडू दिली नाहीये. तू मला किती फटके मार, माझ्याकडे अस्त्र आहेत, मी ते वापरेन. आणि ते वापरत असताना बरोबर जाळ्यामध्ये फसवलं. चेंज ऑफ पेस केलं आणि 23 धावा करून करण कदम परतलाय डगआउटमध्ये. एक उत्कृष्ट खेळीचा या ठिकाणी अंत झाला असं म्हणू शकतो. ज्याने लक्ष वेधून घेतलं होतं केने. एक के सिंगर आहे आणि हा के कदम, करण कदम खेळाडू आहे. के आपल्याला माहिती असेल. तडप तडप के. ओहो, खोलट टप्प्याचा मारा. बोगदा डिलिव्हरी. टनेल पिच डिलिव्हरी टाकतोय गोलंदाज प्रीतेश पाटील. आणि पाटीलवरचं प्रेम वाढले सर. बिल्कुल, बहुत बढ़िया गेंद. देखिए, डेथ ओवर की सबसे इफेक्टिव गेंद रहती है जब बैट्समैन यॉर्कर पाता है. परफेक्ट डिलिव्हरी. पाटील सरांचा इशारा आहे, लेग बाईसच्या रूपाने ती धाव घ्या तुम्ही. आणि घेतले सर, नो डाऊट. धावसंख्या जाऊन पोचली आहे 67 वर. 67. ओहो, वळवला चेंडूला. एलिव्हेशन चांगलं आहे. तितका सुरेख जाईल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. झेल पकड़ा है वहां पे. बिल्कुल बढ़िया कैच. तो चैलेंज के सामने चैलेंज कितना है. चैलेंज है 68 रनों का. 68 टू विन. धन्यवाद मनोज कारवे सर. आइए दोस्तों, मैच ऑफ इवनिंग की तरफ हम बढ़े. मेरे साथ अल्ताफ अली फैम टीम के कैप्टन अशीर अंसारी, बुम अशीर अंसारी, और शुभमय शिवास 11 राहुल गुप्ता फैम टीम कैप्टन. मैं हमारे सबसे बड़े शुभ चिंतक जिन्होंने हमें कॉपरेट भी किया, सहयोग किया, योगदान किया, इंद्रपाल मस्के साहब से निवेदन करता हूं कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. इंद्रपाल मस्के साहब ने इस स्पर्धा के लिए
काफी योगदान दिया है। वेलकम सर। आइए मैं आशीर आपको सिक्का बताता हूँ। जियांस इंटरप्राइजेस एक तरफ है और एक तरफ गावदेवी चषक। जियांस इंटरप्राइजेस। जियांस इंटरप्राइजेस कहना है और आया गावदेवी चषक। पॉइनियर ने टॉस जीता है। बहुत धन्यवाद इंद्रपाल जी, इसी तरह सहयोग करते रहिए। आशीर, BC4 सिटी क्रिकेट का चाम ग्लैमर अब बढ़ता जा रहा है। पिछला जो शो हुआ था गावदेवी चषक बापगांव में, उसमें भी पॉइनियर का बड़ा परफॉर्मेंस रहा। आपने 3 में से 1 की रनर्स है, 1 का सेमीफाइनल भी खेला है। ओवरऑल टीम अच्छा खेल रही। ये बताइए कि इस ग्राउंड पे जब पिंपलास के आप आए तो कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा ग्राउंड लगा है ये। इससे पहले भी हम लोग यहाँ खेल चुके, लेकिन आपकी बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है। क्रास बहुत अच्छी है, ग्राउंड बहुत अच्छा है और अरेंजमेंट बहुत अच्छा लगा मेरे को। टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग करेंगे। आशीर, ये बताइए कि पिछले जो मैचेस आपकी टीम ने खेली है, क्या कोई रद्दो बदल है? हाँ सर, पिछले 3 टूर्नामेंट में मेरा अच्छा बॉलर उसामा नहीं था और ये टूर्नामेंट में उसामा कमबैक किया है। क्या बात है, सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी उसामा वापस आ गए। आशीर, एक माइंड सेट किया होगा, देखा कि आपने पावर प्ले में रन भी बन रहे, विकेटें भी गिर रही है, तो उसामा के अलावा कौन से ऐसे गेंदबाज है जिनसे कैप्टन को ये आशा है कि शिवाजी लाइमन को आरडी झटके दे? पावर प्ले में भी रन बन रहा है, पावर प्ले के बाद भी आप देखिए 6 प्लेयर अंदर है, तो रन यहाँ अच्छा बन रहा है और चेसिंग भी हो रहा है, तो फिर भी हम 55 तक रुकना चाहेंगे। देखिए 2011-12 का सीजन पॉइनियर के लिए सुनहरा दौर था। NR कप को जब जीता था तो आप ही हीरो रहे थे। ये बातें मैं अक्सर कहता हूं कि पॉइनियर जिस भी टूर्नामेंट में खेलना शुरू करती है, टूर्नामेंट वहां से जूम पकड़ता है। उम्मीद करें कि इसी तरह का कुछ खेल हम देखने जा रहे हैं। जी, आज अच्छा खेलेंगे। ऑल द बेस्ट। शुभम, बहुत बढ़िया परफॉर्मेंस आपकी टीम ने पहले मैच में दिया। पहले ये बताइए, आप टॉस जीतते तो क्या? फील्डिंग ही लेते। लेकिन बल्लेबाजी दिखे। गेम प्लान 2 को यूटिलाइज करके क्या करना चाहेंगे, क्या लक्ष्य देना चाहेंगे? 60+ करना चाहेंगे क्योंकि अच्छी टीम है पॉइनियर। जैन दीप जैन से क्या अपेक्षा है? अच्छी बॉलिंग करे। बल्लेबाज कौन है जो पॉइनियर की गेंदबाजी का डट के मुकाबला करेंगी? आकाश वल से जीतू है, प्रयाग है। तो मैं ये कह सकता हूँ कि शाम का मुकाबला ऐतिहासिक होने जा रहा है। हाँ बिल्कुल। ऑल द बेस्ट। द न्यूज़ फ्रॉम द टॉस बॉक्स इज पॉइनियर won the toss, elected ball first. Back to the commentary box. येस सर, थँक्यू सो मच. आपण पाहिलं सिद्दीक बाबे सरांना टॉस का बॉक्समध्ये आणि आमच्या कॉमेंटेटरचे बॉस सिद्दीक बाबे सर. हमारे बीच में BC4 के चेयरपर्सन गो ईस्ट और वेस्ट, बाली इज द बेस्ट, अल्ताफ बाली सर तशरीफ ला चुके हैं। हम आपका अमी के दिल से इस्तेमाल करते हैं। आपसे रिक्वेस्ट है कि आपको VIP डाइस पे आना है। न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कहीं बार गिरे। अल्ताफ बाली सर, मोस्ट वेलकम। जरूर जरूर सर जी, आप आए, बाहर आई, खुशियाँ दोगुनी हो गई, महफिल सवर गई, लग गई 4 चांद. आपके आगमन से यहाँ की जरूर खुशियाँ दोगुनी होगी. अल्ताफ बाली सर, वेलकम ऑन द डायस. तर प्रेक्षक, पहिल्या इनिंगमध्ये 67 धावा झाल्या. जिंकण्यासाठी लक्ष्य आहे चॅलेंज स्पोर्ट्स संघापुढे 68 धावांचं 11.33च्या सरासरीने. हे लक्ष्य पार करेल का की 67 धावा डिफेंड करेल सुरेश एंटरप्राइजेस संघ? याचे उत्तर देण्यासाठी आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करतोय. आपल्या सोबतीला असतील ह्या इनिंगसाठी आमचे सन्माननीय व्हॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीकी बाबे सर. थँक्यू. Thank you, Manoj Karve sir. So back to cricket now. The score, the target is 68 in front of Challenge Sport. Could be a very cut-to-cut match because Challenge a strong batting lineup in their side, like Sachin Boyer, Trimurti Gaikar, Prashant Patil, Big Bird of Ranal, Chirag Mali, Pritesh Patil, Dinesh Chogle, Tushar Shilke, long batting. Welcome all of you and good evening. You are watching Gaudevi Cup
Babgaon 2021 from Pimplas Cricket Ground. Just now, Altaf Bali sir joining with us. Most welcome, Altaf Bali sir, the BC4 chairperson. Today's Pioneer looking a complete team because Silver Arms of Bhiwandi, Usama in play 11. Sachin Boyer, who made first half century in this season in BC4 format. Yesterday the history created in BC4 cricket. First time in Indian history, tennis history. First ball, Treman nicely, all on the ground to deep wide Ishmael wicket and with the stroke batsman through for one. Sagar Bhuir is the first bowler in Indian tennis history who claimed LBW hat-trick. His credit goes to Gaudevi Cup, credit goes to BC4 City Cricket. First run on the board. Umesh Tare, this time up beautifully played through the covers. Nice looking stroke from Bajage and ball is crossed the cover boundary for 4. Delightful stroke. At juicy half volley, right on the half volley, firmly driven, slightly uppish, but finds the gap very well, racing all the way to the cover boundary for 4. So Bajage off the mark with 4 and his score is 5 without loss. Sachin Bhoir and Bhavesh Bajage, Umesh Tare is the bowler. In previous match, Umesh Tare bowled 2 overs, given away only 9 runs and claimed 5 wickets. In this tournament, 2 bowlers claimed the hat-trick. First Pramod Matre, then the historical hat-trick from Sagar Bhoir. So far in BC4 format, 7 hat-tricks so far, 2 half centuries. The first wicket in this season claimed by Pankaj Mali of Bharatwal. First catch by Akshay Madhvi of Bharatwal. First run by Umar Khan Pioneer. First boundary hit by Shahid Khan Pioneer. First sixer hit by Shahid Khan Pioneer. First hat-trick claimed by RD space attacker Santosh Madhvi. First half century made by Sachin Boyer. Challenge. Here goes Umesh Tare. This time miscue stroke but clear the square leg fielder. Couple of bounces through the backward square leg for 4. Positive reply from Challenge Sport. Back to back 2 boundaries. His score is 9. They are chasing 68 in 6 over. 11 point something. The asking run rate. Beautiful atmosphere, sun shining brightly. With me, the voice of Titwala, one of the great commentator, Manoj Karve sir and Mazhar Khan. This time try to reverse shot, beats wicket keeper. Racing all the way for a byes 4. Credit captain Suraj Patil having a word and Umesh Tare not happy there. His score is 13 without loss. This is the tit for tat answer from Challenge Sport. Legend of Bhiwandi Vilasar fam team. Here goes Umesh Tare. Not happy. Goes passes. Ball this time put away. Mighty blow. Over backward square leg for 6.
from challenge batsman and his score bouncing to 19, runs coming very rapidly in first over. So far 19 without loss. Bajage looking very aggressive today. Bhavesh Bajage in 4 balls he made 18 runs. Three half centuries so far. First from Sachin Boyer, second from Bilal Sheikh, and third from Rahul Matre, Sona Devi Temgar. Yesterday he made half century. Here goes Umesh Tare, very expensive so far. Oh, he's bowled him, try to play on a hit wicket. उसमें 49 रन चाहिए. आप देख रहे हैं गावदेवी चषक बापगांव 2021. अगला मुकाबला पॉइनियर ने टॉस जीत के फील्डिंग करने का फैसला किया है. इस सीजन की हम बात करें तो 2 विजेता और 1 रनर्स के साथ RD 4440 नंबर 1 पे रैंक करी है. उसके बाद साइंस स्पोर्ट खारबांव एक विजेता कप है उनके पास. उसके बाद नंबर आता है पॉइनियर का, 1 रनर्स और 1 सेमीफाइनल खेला उन्होंने. उसके बाद चैलेंज 1 रनर्स के साथ. उसके बाद कई टीमें जो सेमीफाइनल खेल चुकी है. देखिए BC4 फॉर्मेट क्रिकेट का इतना बिजी शेड्यूल है. हालांकि अल्ताफ बाली सर से भी आजकल कम मुलाकात होती है, लेकिन बैक टू बैक जैसा कि यहाँ भी एक कप होना है, महेंद्र मागे का कप है. हालांकि ऑफिशियल जो अनाउंसमेंट है मुझे जब पूरा डिटेल मिलेगा मैं अब तक पहुंचाऊंगा. लेकिन एक बात है कि BC4 का क्रिकेट मुझे नहीं लगता है कि मार्च एंडिंग तक रुकेगा, गैप रहेगा, सिर्फ गैप रहेगा. BC4 एंड अल्ताफ बाली प्रेजेंट भिवंडी प्रीमियर लीग 2 6 से 16 जनवरी. ऑक्शन है उसका डे आफ्टर टुमारो को. तो मेरे को देखने. सैफ शेख इस मर्तबा घुटना टेका, गेंद ऊपर और सैफ शेख ने आते ही झटका दे दिया है. जबकि सामना कर रहे हैं बैट्समैन चिराग माली, बिग बर्ड ऑफ रानाल. सामना कर रहे हैं सैफ शेख का. देखिए शतरंज की बाजी चैलेंज ने भी बदल दी है. बाएं हाथ के बैट्समैन ऑलराउंडर चिराग माली को ऊपर भेजा है सैफ शेख के सामने. सैफ शेख लेफ्ट आर्म राउंड स्टम्प्स. ओ अच्छी गेंद, झुक कर खेला. 1 रन बनता हुआ, 1 रन से 20 पे पहुंचा है चैलेंज स्पोर्ट्स का स्कोर और 2 विकेटें गिरी है. चिराग माली ने अपना खाता खोलते हुए
1 रन से। भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 नए रूप, नए रंग, नए आकर्षण में आप देखने जा रहे हैं। नए साल का तोहफा 6 जनवरी से 16 जनवरी ऑक्शन रहेगा 20 तारीख को। इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है। डेड बॉल, शायद गेंद डालते टाइम कहीं ना कहीं विकेट कीपर सैफ शेख, नॉन स्ट्राइक पर चिराग माली है प्रशांत पाटिल के लिए। ये भी बहुत ही ज़बरदस्त बैट्समैन है। इस मरतबा फ्लाइट पे पहुंचे थे, पिच तक सिर्फ टर्न कर दिया हल्के हाथों से 1 रन। अजय मात्रे और राज पाटिल, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे। ये पिंपलास की एवन जोड़ी है। देखिए आजकल एवन जोड़ियां बहुत आ रही हैं। मेरे तरफ से तो 2 ही बनाई गई थी। प्रतिभा विलास 2014 में लेजेंड ऑफ भिवंडी विलास पाटिल और सम्मानीय महापौर प्रतिभा पाटिल। ओ बढ़िया गेंद, फ्लाइट दिया था, टर्न कर दिया ऑन साइड में। और उसके बाद नीलेश पाटिल और सुकेश डाकी। 1 रन आता हुआ। कमाल की बॉलिंग कर रहे हैं सैफ, आमंत्रित कर रहे हैं बैट्समैन को, दावत दे रहे हैं क्रीज के बाहर आकर ड्राइव लगाने की। कमाल की स्पिन बॉलिंग। सैफ शेख सामना करेंगे प्रशांत। टर्न होने का इंतजार किया, क्रीज में पीछे चले गए, शॉट जरूर खेला लेकिन पीछे फील्डर को पाया। 1 रन बनता हुआ स्कोर में। इस ओवर में सैफ शेख ने दबा दिया है और 5 गेंदों में अब तक सिर्फ 4 रन दिए हैं और कुल स्कोर है 23 रन 23। ये मुकाबला भी बहुत कट टू कट जाएगा जिस तरह सैफ शेख ने अब गेंदबाजी की है। ओ बढ़िया गेंद, नजरें हटी थी। जब आपकी नजरें हटती है तो दुर्घटना घटी जाती है। कमाल का ओवर खत्म किया सैफ शेख ने, 4 रन दिए और 1 विकेट लिया। अगला मुकाबला पायनियर के लिए उनके एक्स कैप्टन अशफाक पनवेलकर और शादाब कोतकर, मापोली की बहुत मशहूर पर्सनालिटी ने ऑल द बेस्ट कहा है। 2 ओवर रन बने 23। यहाँ से कितने रन चाहिए? 4 ओवर में 45 रन। देखना है कि गेंदबाजी में एक और परिवर्तन किया गया है। आकाश पाटिल को बुलाया गया है। इस सीजन का पहला चौकों का हैट्रिक भी चैलेंज के कैप्टन सचिन भोईर के नाम है। इस सीजन का सिक्सर का हैट्रिक शॉर्ट पॉकेट वैभव माली, जो संयुक्त स्पोर्ट्स में खेलते हैं, उनके नाम है सिक्सर का हैट्रिक। इस सीजन का पहला अर्धशतक भी चैलेंज के कैप्टन सचिन भोईर के नाम है। इस सीजन का बेस्ट बॉलिंग फिगर अभी तक कॉट्रेल ऑफ भिवंडी किरण पाटिल के नाम है। 2 ओवर 9 रन और 6 विकेट। जेबी का भिनार। उसामा, जिनके नाम रिकॉर्ड है एक सीजन में 4 हैट्रिक का। संतोष मडवी इस सीजन में 2 हैट्रिक कर चुके हैं और कल उनकी तीसरी हैट्रिक बाल बाल बच गई थी। खेल की शुरुआत लंबे रनअप से मुड़ते हुए आकाश पाटिल। पहली गेंद स्विंग एंड मिस। तेज तर्रार गेंद थी, लेंथ गेंद थी और स्विंग करना चाहते थे ऑन साइड में प्रशांत।
आकाश पाटिल। इस मरतबा क्रीज में पीछे के शॉट को खेला है, फील्डर को बाउंस करती हुई गेंद पहुंची पहले बाउंस पर 4 रन। और अंजुमन के कप्तान शहबाज शेख ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है और गावदेवी चषक को बहुत शुक्रिया शहबाज शेख और बहुत इस्तेकबाल है आपका। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए फिर से हुक किया है खाली क्षेत्र में, फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। प्रशांत पाटिल क्या बल्लेबाजी कर रहे हैं और क्रीज के गहरे बहुत जबरदस्त इस्तेमाल कर रहे हैं। इस चौके की मदद से जहां पहले ओवर में फ्रंट फुट पे थी, दूसरे ओवर में बैक फुट पे गई थी, प्रशांत पाटिल ने तीसरे ओवर में फिर से सामने खड़ा किया है चैलेंज को। 31 रन हो चुके हैं, 2 गेंदों में 2 चौके लगे हैं। प्रशांत पाटिल सामना कर रहे आकाश पाटिल का। शाम का आखिरी मुकाबला देखना ना भूलिए, पायनियर बनाम शिवास 11। एक और धमाकेदार शॉट। ओ क्या एफर्ट है, क्या एफर्ट है वहां पर। अल्पेश थे वहां पर, जम करके अपनी टीम के लिए 5 रन बचाए। एथलेटिक एफर्ट, जंपिंग एफर्ट। उनको पता था गेंद कैच करने से बेहतर है अंदर फेंका जाए। बिल्कुल गेंद पे झपटा मारा, मानो शेर किसी शिकार पे झपटा मारता है। गजब की फील्डिंग। स्कोर इस वक्त 32 पे पहुंचा है, लेकिन प्रशांत पाटिल आज काफी तीखे तेवर दिखा रहे हैं बल्लेबाजी में। पिछले सीजन में भी बहुत इनफॉर्म बैट्समैन रहे थे आकाश। इस मरतबा आउट की कोशिश, सवाल पूछा, आउट कॉट बिहाइंड। लेकिन यहाँ तारीफ करना होगी चिराग माली की, उन्होंने अंपायर के इशारे का इंतजार नहीं किया। दिस इज द गुड स्पोर्टमैन स्पिरिट फ्रॉम चिराग माली। तालियां बजाना चाहिए ऐसे खिलाड़ी के लिए। विकेट नंबर 3 गिरता हुआ यहाँ पर। चैलेंज का स्कोर है 32 रन और यहाँ से कितने रन और चाहिए, जबकि तीसरा ओवर अभी भी चल रहा है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए प्रीतेश पाटिल, पिछले मैच के मैन ऑफ द मैच। 36 रन और चाहिए। देखिए एक बात कह रहा हूँ मैं आपको मनोज कारवे सर, ये जो बैट्समैन आया है ये अगर अगले 2 ओवर तक टिक गया तो फिर चैलेंज को हराना बहुत भारी पड़ जाएगा। बॉटम एंड का इस्तेमाल जहां पर पवन केने सबसे अच्छा करते हैं, उसके बाद प्रीतेश, सचिन भुईर हैं, बहुत नाम है, उमर खान है, आजकल पायनियर के ओपनर आए हैं उसामा जूनियर। सम्मानीय आकाश गहरत और रोहन पाटिल साहब, आप दोनों का हार्दिक स्वागत है।
आपसे निवेदन है, आपको हमारे मंच पे आना है। इस मरतबा चॉप करने की कोशिश, बढ़िया गेंद, ओवर समाप्त होते हुए 3 नेक टू नेट फाइट चलती हुई, स्कोर है 32। 3 ओवर बचे और जीतने के लिए जो रन चाहिए वह है 36। कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष, कश्मकश, दोनों टीमें अपना सब कुछ दांव पे लगा चुकी है और क्रिकेट की गर्मा गर्मी इस वक्त आप देख रहे हैं गावदेवी चषक बापगांव में। इस मैच का विजेता आइए सुनते हैं मनोज कारवे सर से। सिद्दीकी बाबे सरांना 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकात धावसंख्या आत्तापर्यंत उभी झाली आहे, ती म्हणजे 32 आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये हवी आहे 36. 36 रिक्वायर्ड विदिन 18 बॉल्स. रिव्हर्स हिटचा पवित्रा चेंडू जाईल का बघा. हो, झेल टिपला जातोय बॅकवर्ड रिजनमध्ये, बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये रिव्हर्स हिट मारलेला आणि त्या ठिकाणी संभ्रमात टाकलं. फलंदाज पाहतोय, सरप्राईज झाला. इज देअर कॅच ऑर नॉट, बट इट्स ॲब्सोल्युटली फेअर कॉटन. फलंदाज बाद होतोय. खूप मंत्रमुग्ध केलं, पूर्णपणे शांतता भंग केली होती विपक्ष संघामधली, परंतु आता शांतपणे चालला डगआउटमध्ये. काही वेळापूर्वी उसळलेल्या समुद्राप्रमाणे होता, परंतु आता गंगेच्या पात्राप्रमाणे शांत झाला. मैदान शांत झालं, परंतु शांत राहून चालणार नाही. जिंकायचं असेल तुम्हाला तर जिद्दीने प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न करतील का बघायचं. प्रितेश पाटील अजून मैदानामध्ये आणि सोबतीला येतोय नवीन फलंदाज अजय पाटील. गोलंदाजी मार्कवरती, सेफ पुन्हा एकदा. चेंज ऑफ पेस, चेंडू टर्न होतोय. सुरेखीदा टर्न केला, सक्सेसफुल टर्न डिलिव्हरी. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा सेफने लाऊड अपील. 68 धावांचं लक्ष आहे, परंतु या षटकामध्ये असं वाटतंय की गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. कल्याण नाक्यावरची ट्रॅफिक लागली की काय. तुम्हाला गाठायचं आहे बापगाव आणि हायवेची ट्रॅफिक हलक्या हाताने फक्त दिशा दिली. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये डीप पॉईंटला ज्या ठिकाणी झेल टिपला गेला होता त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत फक्त एका धावेचे समाधान मानलं आणि एका धावेने धावसंख्या अलगदपणे बराच वेळानंतर पुढे जाते 33वर. 33 ऑन द बोर्ड. अजून 35 धावांची गरज आहे. चेंडू कमी होत चाललेत, धावा वाढत आहेत, अंतर वाढतं आहे. तुम्हाला वेगाने जावं लागेल, टॉप गिअरने जावं लागेल, तरच तुम्हाला लक्ष गाठता येईल. तुम्हाला माहिती पाहिजे तुमचं लक्ष किती मोठे असो, किती उंच असो, तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की त्याचा रस्ता तुमच्या पायाखालीच आहे. तसं चालत राहा, तसं धावत राहा, न थकता, न थांबता, न हरता, न झुकता, न वागता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं. आउट ऑफ द पार्क, षटकार.
कडेला पोहोचतोय. गुड फिल्डिंग, ब्रिलियंट फिल्डिंग त्या ठिकाणी पाहतो आपण. आणि फक्त धावा 2 मिळत आहेत फलंदाजाला. किती वेगाने गेला. जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात दोन्ही संघ आणि केले पाहिजेत, का नको. प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. तुमचा प्रयत्न हा कालपेक्षा आज श्रेष्ठ हवा, तरच तुम्ही या ठिकाणी जिंकू शकता. तो प्रयत्न करतायत, शर्तीचे प्रयत्न करतायत. अशाच प्रकारे आपण पाहिलं की आता 4 षटकं समाप्त झालेल्याचा इशारा केला जातो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे चॅलेंज स्पोर्ट्स संघाची 41 धावा. येणाऱ्या 2 षटकांमध्ये म्हणजेच 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 27. 27 required within 12 deliveries to win this match for the team of Challenge Sports here in this trophy, जय गावदे ट्रॉफी बापगाव 2021. सल्ला मसलत केलं जाईल, कानमंत्र दिले जातील, ट्रॅप रचला जाईल, स्ट्रॅटजी आखली जाईल आणि तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. तसेच फलंदाजांना सुद्धा या ठिकाणी कानमंत्र दिलेला आहे की तुम्हाला कशा प्रकारे खेळायचं आहे. विकेट राखून खेळावं लागेल, कारण ऑलरेडी 4 गडी बाद झालेत. परंतु प्रितेश आणि अजयले 2 पाटील बंधू पाटील की राखतील का बघायचं आहे मैदानामध्ये, जर तुम्हाला जिंकायचं असेल तर. जबरदस्त मैदान पाहतोय आपण. असं वाटलं नाही की कधी ऊन येऊन गेला असं वाटत नाही, कारण छान ग्रीनरी आहे आणि आपल्या डोळ्यांना जेव्हा आपण ग्रीन बघत असतो डोळ्यांना सुखद आनंद मिळतो. समोर पूर्णपणे हिरवगार झाडं झुडपं दिसत आहेत आणि मैदानसुद्धा हिरवगार आहे. लस ग्रीन टाउन पिंपलाचं मैदान नक्कीच ह्या गावाला हे मिळालेलं वरदान आहे. स्पीडअप करा गेम, इतका वेळ घेऊ नका, इतकी गॅप घेऊ नका प्लीज. अजून एक सामना होणार आहे. ग्रेट मॅच कमिंग सून. क्लॅश ऑफ टायटन, बिग बॅटल कमिंग सून बिटवीन पॉइनर स्पोर्ट्स अँड सिवास 11. तर स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतो आपण आहे प्रितेश पाटील, नॉनस्ट्राईकला अजय पाटील. अजयने षटकार लगावला आहे. प्रितेशची अजून बॅट तळपली नाही आहे, परंतु मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे, एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. आणि 5व्या षटकासाठी करण कदम. फर्स्ट वॉर्निंग देत आहेत पंच, तुम्हाला इशारा कळला असेल. फर्स्ट वॉर्निंग फॉर यू फॉर द टाइम. सन्माननीय मयूरजी विलास पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. ओनर ऑफ द टीम, प्लीज कम ऑन द स्टेज. यू आर VIP फॉर अस. तुमची जागा आमच्या मनात आहे साहेब, या. आपलं हार्दिक स्वागत. हो हो, स्विंग ऑफ द ब्लेड, व्हॉट अ शॉट. उडेल खटोला, षटकार. जमी पर बैठ आसमान देखता है यार, अपने पंखों को खोल, ये जमाना सिर्फ उड़ान देखता है. जबरदस्त बिग हिट, ह्यूज हिट. इट वॉज ट्रिमेंडस हिटेड बाय अजय पाटील. प्रितेश पाटील. धावसंख्या 6 फुलते, ती जाऊन पोचली आहे 47 वर. आपल्याला 1947 चळवळ, ही चळवळ होती भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी. ही चळवळ सुरू आहे जय गावदे चषक बापगाव जिंकण्यासाठी. दोन्ही पण संघ प्रयत्न करतील आणि असेच प्रयत्न केले पाहिजेत. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर म्हणतात ना, नशीब सुद्धा हरतं. त्या नशिबाला तुम्हाला हरून दाखवायचं आहे. चांगला फटका, परंतु मिस टायमिंग आहे. एलिव्हेशन नाही, अंतर कमी. लॉंग आपला झेल टिपला जातोय आणि खेळ संपुष्टात येतोय. प्रितेश पाटीलचा उमेशने झेल टिपला. की सामना घेऊन जाईल की काय, परंतु क्षमता आहे ना के मध्ये. करण कदम ज्यांनी बॅटिंग दाखवली बघा, आणि त्यांनी आता बॉलिंग सुद्धा दाखवली. मला षटकार लागवला म्हणून काय झालं, मी सुद्धा क्रिकेटचे धडक गिरवलेले आहेत. मला सुद्धा माहिती आहे की मोठ्या फलंदाजासमोर कशा प्रकारची गोलंदाजी करायची. माझ्याकडे असले शस्त्र आहेत ते मी दाखवेन. आणि बरोबर सापळ्यात रचवलं, चेंज ऑफ पेस केलं, फटका मारण्यामध्ये प्रवृत्त करून दिलं आणि सुरेख झेल टिपला उमेश तरेने. वायडीस लॉंग ऑफ रिझनमध्ये वेगाने पुढे येऊन त्रिमूर्ती गायकर नवीन फलंदाज. धावसंख्या स्थिरावली आहे, ती म्हणजे जागेवरच 47 वर. लक्ष्य 68 धावांचं.
अजून 21 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू. चेंडू खाली राहतोय, वेगवान मारा, ऑफस्टिकच्या बाहेर, सबमरीन डिलिव्हरी. हे असे शस्त्र जर तुमच्याकडे असतील तर समोरच्या फलंदाजाला नक्कीच तुम्ही थांबवू शकता. जशी विकेट प्राप्त केली गोलंदाज करण कदमने आणि ती क्षमता सुद्धा त्याच्यात आहे. ह्या चेंडूमध्ये ते दिसलं सुद्धा आपल्याला. सामना होता कुठे, सामना चालला होता कुठे आणि आता कुठे आला सामना, कुठे नेऊन ठेवला सामना ह्या करण कदमने, केने. लेफ्ट ओव्हर द विकेट, आक्रमण करण्याचा प्रयत्न आला ऑन द कार्पेट, ऑन ड्राइव्ह पाहतो आपण. थोडंसं मिसफिल्डिंग झालं, फंबलिंग झालं, परंतु पाहता पाहता स्ट्राईकला धोका होता, गॅदर करता आला नाही विकेट किपरला. परिणामतः हा बचावला फलंदाज, सुरक्षित पोहोचतो आपल्या क्रीजमध्ये. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 49, लक्ष्य 68 धावांचं. जिंकण्याच्या उमेदीने दोन्ही संघ खेळतायत. जरी तुम्ही म्हणत असाल की मला जिंकण्याचा विचार कधी करायचा नाही, परंतु कधी हारायचं नाही हा इरादा पक्का करायचा आहे, हे दोन्ही संघ सांगतायत. जिंकायचं नंतर बघू, पण हारायचं नाही ही जिद्द दोन्ही बाळगून संघ खेळतात या मैदानामध्ये. पण ते खेळाडू तसाच खेळतोय, तसंच खेळावं लागेल. हो हो हो, चेंडू हवेत आहे, बॅकवर्ड रिजन मध्ये. झेल बाद, फलंदाज बाद. पाहता पाहता असं वाटलेलं की दोन्ही फलंदाज सामनाला पुढे नेतील, परंतु नाही, कलाटणी दिली. जसा के आला 5व्या षटकामध्ये गोलंदाजी घेऊन. एक षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा स्वतःचं कॉन्फिडन्स लेवल त्याने कमी न होऊ देता वाढवलं आणि जितक्या कॉन्फिडंटली बॉलिंग केली 2 विकेटचं पतन केलं. त्यानंतर पुढच्या 4 चेंडूंमध्ये लास्ट 5 चेंडू झालेले आहेत आणि एक शेवटचा चेंडू अजून पर्याप्त आहे ह्या षटकामधील. धावसंख्या आपण पाहतो 49 वरती थांबली आहे. विकेटचं पतन झालं, धावा वाढतायत, विकेट पडतायत असं म्हणून 1 तेरी मिरी असा सामना सुरू आहे मैदानामध्ये. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, माइक चेक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सात चेंडू शिल्लक आहेत प्रेक्षको. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 49, लक्ष्य 68 धावांचं. म्हणजेच येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये तब्बल अजून 19 धावांची गरज आहे. विकेटचं पतन झालं आतापर्यंत 6. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज त्रिमूर्ती आणि तुषार शिल्के हे दोन्ही पण नौके फलंदाज मैदानामध्ये आहे आणि ह्या नौक्या फलंदाजांना सेट होऊ न देता आक्रमण करणं गरजेचं असणार आहे. परंतु नौके फलंदाज जे आले आहेत टेलेंडर, या फलंदाजामध्ये सुद्धा क्षमता आहे, बिग हिटर आहेत, पिंच हिटर आहेत आणि तशी हिटिंगची इथे गरज आहे या सामन्यामध्ये येणाऱ्या 7 चेंडूंसाठी. तुमचे प्रयत्न, तुमची मेहनत, असं म्हणतात ना की अनेक गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. मेहनत, मेहनत आणि मेहनत. ती मेहनत तुम्हाला इथे करावी लागेल जिंकण्यासाठी. तुमचं स्वप्न नशिबाने पूर्ण होणार नाही आहे, नवसाने पूर्ण होणार नाही आहे. कारण नशीब हे कधी आकाशातून पडत नसतं किंवा जमिनीतून उगवत नसतं. नशीब कधी आपोआप निर्माण होत नसतं. प्रत्यक्ष माणूसच स्वतःचे नशीब स्वतः घडवत असतो, बनवत असतो. माझ्या नशिबात जे काय असेल तसंच घडेल ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे. तर खरी गोष्ट काय आहे, मी जे करेन तसंच नशीब घडेल. ह्या मैदानामध्ये तुम्हाला करावं लागेल. तुम्ही जे कराल तसंच इथे घडणार आहे. तुम्हाला जिंकायचं आहे की हरायचं आहे तुमच्या मनात ते ठरवा. मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस आयुष्यभर जिंकणार नाही. ही गोष्ट तितकीच खरी आहे. खेळ काहीसा थांबलेला आहे प्रेक्षको. महत्त्वाची मॅच आहे. काहीतरी डिस्कशन चालले त्या ठिकाणी 2 ऑफिसरच्या विरुद्ध. समवेत बॉल के बारे में कुछ चल रहा है, गेंद के आकार के कुछ डाउट है.
ऐसे हमारे बाबे सर यहाँ पे बोल रहे हैं. बाबे सर जब रहते हैं ना, जेव्हा असतात सोबतीला ना, तर मजर सर खूप मजा असते कॉमेंट्रीमध्ये. इतके छानपैकी कॉपरेट करतात की एक चांगला फ्लो येतो कॉमेंट्रीला आणि आपल्याला अजून भरपूर काही शिकायला सुद्धा मिळतं. आणि ते संधी पण अशी देतात की आप बैठो मनोज जी, मजर जी, आप बैठो. इसलिए बाबे सर, यू आर ग्रेट, यू आर लिजेंड. तर खेळ लवकर सुरू होईल अशी अपेक्षा करूया. सन्माननीय मयूरजी विलास पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत. आमचे अल्ताफजी सुद्धा आहेत. पॉइनरचे जनक आणि एका बाजूला जो सुरू असल्या सामन्यामधले चॅलेंजचे जनक. तर धावसंख्या आतापर्यंत जाऊन थांबलेली ती, म्हणजे सामनाही थांबला आहे 49 वर. प्रेक्षक पुन्हा सांगतो, नवीन जोडलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतो की हे क्रिकेटचे सामने सुरू आहेत पिंपळास ह्या ठिकाणी, पिंपळाच्या ग्राउंडवरती. परंतु सामने आयोजित केलेले आहेत ते म्हणजे जियांस एंटरप्राइज यांच्या वतीने जय गावदेवी चषक बाबगाव हे नाव आहे या चषकाचं. आणि आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामना आहे, सेकंड लास्ट मॅच आहे. वेळ नका दौडू. ऑन फील्ड अंपायर आपको फैसला करके खेल की तुरंत शुरुआत करना है. दोनों टीमें इस बात का ध्यान रखें कि ऑन फील्ड जो दो अंपायर हैं उनका जो निर्णय रहेगा वो अंतिम रहेगा. और क्योंकि आप BC4 सिटी क्रिकेट खेल रहे हैं, टाइम इज़ अ मनी, इसलिए तो कहा है कि समय के पास इतना समय नहीं कि दोबारा आपको समय दे सके. वेळेला महत्त्व द्या. तर सामना सुरू होतोय. चेंडूचे लगेच 7. कोण कोणावरती करेल मात, कोणता संघ राहील आत, कोणता जाईल बाहेर, ते बघायचं आपल्याला पुढच्या 7 चेंडूंमध्ये. प्रेशर गोलंदाजाने दाखवलं, परंतु करण कदममध्ये क्षमता आहे आणि समोरचा फलंदाज नौका आहे. दडपण टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. पाहायचं आपल्याला शेवटचा चेंडू उचललाय. अक्षयचा सेट लॉफ्टेड ऑन ड्राइव ओव्हर द हेड ऑफ लॉंग ऑन फॉर द मॅक्सिमम. क्या बात आहे. तुमची हिंमत पाहिजे, तुमचं कॉन्फिडन्स पाहिजे. चेंडू कुठल्याही कंपनीचा असो, छोटा असो मोठा असो, तुमचं मन मोठं पाहिजे, तुमची क्षमता मोठी असते. मोठा फटका लगावला, षटकार खेचला, आगाज केला कि आँख खुल के लड़ ले, मैदान अभी खाली है, दम है तो विकेट गिरा के दिखा, तेरे सामने क्रिकेट का खली खडा है. जबरदस्त षटकार, धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे. या षटकाराने 55 वर डबल 5 ऑन द बोर्ड. रिक्वायर्ड 13. कोण कोणाचे 3-13 वाजले प्रेक्षक आवाज द्या. चैलेंज की सुरेश एंटरप्राइजेस. आप अंपायर ने गेंद तब्दील करने की मांग की है. आप गेंदबाज तो थोड़े खुश रहे होंगे. देखिए हमारे बीच में फेस ऑफ भिवंडी मयूर पाटिल जी हैं. मैं आपसे रिक्वेस्ट करता हूं कि आपका हार्दिक स्वागत है, आपको हमारे मंच पे आना है. प्रेक्षक सामना किती रंग बदलतो बघितलं ना आपण. किती चढ उतार क्रिकेटमध्ये जसे आपल्या जीवनामध्ये सुद्धा असतात, आपल्याला माहिती आहे. म्हणून तर जगदीश खेबुडकरांनी ती कविता लिहिली आहे, ती अगदी योग्य आहे की जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशू वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भोवताली तव झेल घ्याव्या, जो तो फासे टाकी. मागे टपला इष्टी रक्षक तुझा उधळला डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. हुकू नका, चुकू नका. संपणार नाही कधी तुम्ही. नक्कीच तुम्ही अजरामर होणार, जिवंत राहणार आणि तुमचं नक्कीच पुढचं अग्रगमन मार्गगमन चालू राहील. या ठिकाणी थांबत नाहीये फलंदाज, जो त्रिमूर्ती आलाय आणि त्याने आगाज केलाय की माझ्यामध्ये त्रिवेणी संगम आहे. आणि ते ताकद दाखवली त्या चेंडूची, जो चेंडू डाऊटफुल होता. षटकार खेचला. धावसंख्या जाऊन पोचले 55 वर. षटक समाप्त झालं. 5 11.0च्या वेगाने धावसंख्या आता उभी झालेली आहे.
रिक्वायर रन रेट होता पहिल्या षटकाच्या पासून बोलतोय आपण 11.33, फक्त 0.33चा फरक आहे. त्याच फरकाने आपण म्हणू शकतो की येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 13. 13 रन्स रिक्वायर्ड विदिन 6 डिलिव्हरीज टू विन दिस मॅच फॉर द टीम ऑफ चॅलेंज स्पोर्ट्स. आणि गोलंदाज आहे सागर कारभारी. सागरला मोठा कारभार करावा लागेल. तुमच्या भातातील सर्व शस्त्र अस्त्र व्हेरिएशन्स वापरावे लागतील. तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकावे लागतील, कारण समोरचे फलंदाज सुद्धा तितक्याच कॅलिबरचे आहेत. त्रिमूर्ती आणि तुषार शिल्के नावाचे. स्ट्राईकला आहे फलंदाज तुषार शिल्के. रिक्वायर्ड 13 रन्स, 13 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर फुलटॉस होता खाली, अक्षरशः चेंडूपर्यंत पोहोचून फॉलो करून चॉप करायचा प्रयत्न होता. तितकं सुरेख क्षेत्ररक्षण पाहतोय आपण डीप कव्हरच्या रिजनमध्ये एका धावेसाठी. बाहेर बोलवतोय फलंदाजाला. बाबे सर आपण पाहिलं असेल, सागरने बाहेर बोलवलं की ये बाहेर आहे आणि मला मारून दाखव. चॅलेंज निर्माण करतोय चॅलेंजच्या समोर. अब तक 56 धावसंख्या. कुणालजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. या पाटील भरपूर पाटील आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. आणि पाटील का नको, तेव्हाच तर पाटील की राखता येते. ओव्हर द विकेट सागर कारभारी. बॅटची कडा कॉट बिहाइंड करता आलं नाहीये. झेल सोडलाय की मॅच सोडली हा प्रश्न उपस्थित होतोय. संधी आली होती, वेगाने चेंडू गेला, खाली होता चेंडू, खाली राहिला. त्याच कारणाने बॅटचा स्पर्श करून गेला विकेटकीपरच्या हातात न विसवता. खाली झेल दान झाला जमिनीला. लक फॅक्टर ऑन फॉर चॅलेंज स्पोर्ट्स, आय थिंक सो. 4 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 11. अजून सामना संपलेला नाही असे दोन्ही संघ सांगतात, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर निघतो घेऊन तीच दहशत, तोच दरारा. षटकार. आणि प्रयत्नांती परमेश्वर, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. षटकार लगावला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63 वर. सामना होता कुठे, सामना आला कुठे. प्रेक्षको, कुठे नेऊन ठेवला सामना. या बॅट्समनसाठी एकदा टाळांचा गजर असू द्या. जबरदस्त नॉक. टेलेंडर आले आणि सामन्याला कलाटणी मिळाली. चेंडू शिल्लक आहेत आता 3 आणि धावांची गरज आहे 5 ऑनली. बट दिस इज अ क्रिकेट, काही होऊ शकतं. बॅक टू द बॉलर. व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन येतोय आकाश टाकणे वेगाने आणि तितकाच वेगाने फेकी झाली. तितकाच वेगाने पोहोचतोय का बघायचं नाही. इट्स अ विकेट. रन आउट. फलंदाज बाद. फोर्टी प्लस के क्रिकेटर कुणाल पाटिल जी, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं और आपसे निवेदन है आपको मंच पे आना है. देखिए, तूफान पिंपलास 40 प्लस जेडपी कप 2011 में रात भर चला था. 2-4. 2 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज. और तूफान पिंपलास 40 प्लस कल फाइनल मुकाबला खेलने वाली है न्यू तूफान पिंपलास. असं म्हणतात ना की तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतोय. 2 गेंदे 4 रन. इस सीजन में BC4 सिटी क्रिकेट का पहला ही मैच सुपर ओवर हुआ था पानियर और भरत वल के बीच में, लेकिन पिछले सीजन में पहला सुपर ओवर चैलेंज और नवाब स्पोर्ट्स के बीच हुआ था. सुपर ओव्हर होणार तर नाही ना, हा डाऊट सुद्धा येतोय, शंका येते. परंतु येणारे चेंडू 2, धावांची गरज आहे 4. 1 विकेटची गरज असेल टर्न करण्यासाठी आणि एका मोठ्या फटक्याची गरज असेल सामना जिंकण्यासाठी चॅलेंज स्पोर्ट्सला. देखिए, दिनेश चोगले भी अच्छे पिंच हिटर हैं. समय में कॉपरेट करें प्लीज. त्रिमूर्ति गायकर को नॉन स्ट्राइक पे रखकर कप्तान थोड़े खुश हैं. सागर कारभारी. मोठं दडपण आहे, परंतु दडपणात जुगारून खेळ केला पाहिजे. सागरचा
पुढचा चेंडू दिनेश चौगुलेसाठी खोल टप्प्याचा होता, खोदून काढचा प्रयत्न लॉंगा प्रकारे जातोय, तितकाच वेगाने फेकी झाली, स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा धोका आहे. ओ हो हो, ढूंढो ढूंढो रे साजना, हे क्या हुआ. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक मध्ये, अपघात तर होणारच. फलंदाज बाद. क्या बात है. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी में चाहे सब कुछ, लेकिन फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रखो. ती उम्मीद जिवंत ठेवली आहे फलंदाजांनी. कारबारी 1 गेंद 3 रन त्रिमूर्ति के लिए. क्या होता है इस गेंद पर? हो गया है! गोल्डन बाउंड्री. ओ माय गॉड. चैलेंज विजयी. कांग्रेचुलेशन विलास आर मयूर पाटिल, चैलेंज स्पोर्ट कैप्टन सचिन भोयर. तो इस सीजन का पहला गोल्डन बाउंड्री नाम जाता है त्रिमूर्ति गायकर के. काय सामना प्रेक्षको बघा. शेवटच्या क्षणाला असा बॉल जाईल, अशा प्रकारचा फटका होईल. किती लुझर डिलिव्हरी मिळाली आणि सहजरित्या लिलया त्याला हुक केलं जिथे चान्सच नाहीये. सेफ शॉट लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी आणि चॅलेंजर